माझ्या दादाची आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय, माझ्याकडे बघा, लक्ष असू द्या. एक भाऊ गादी घेऊन निघा. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने, राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के भगत चला रे, प्रभु दर्शन पाए, भरत चला रे अपने भैया को मनाने. गादी घेऊन निघतो, सिंहासन घेऊन निघतो बघा. आणि स्वतः पायी पायी चालतो बरं का. भरत पायी चालतो स्वतः. राजा आहे बघा, राजा असून सुद्धा पायी चालतो. तुम्ही माझ्याकडे बघा, सगळ्या तिकडे काय नाही होत, तुम्ही इकडे माझ्याकडे बघा. आपल्या लोकांचं असं डफडं वाजलं की एवढ्या बेंबेच्या देठापासून सांगतो ना मी, डफडं वाजलं ना, तुम्ही माझ्याकडे बघा. ऐका ऐका भाऊ महादेवबा, आपण आज गोरक्षनाथ टेकडीचे टाळकरी आहात. इथं तुमची सासरवाडी का मामाचं गाव आहे? दोन्ही बी आहे. तुम्ही भेट द्यायला आलात, तुम्हाला धन्यवाद. ऐका ऐका बघा, ऐका तिकडे अर्धे त्या डफड्याकडेच येते, यातले अर्धे हायच करा. डफडच जाऊन द्यावं लागेल आपल्याला. एक गेलं गेलं, डफडं बंद झालं. आमचं डफडं चालू करतो ना, तुमचं बंद. ऐका ऐका बहिणींना ऐका, भावांना ऐका, सज्जनांना ऐका. आपली साधना कधी लोकांना सांगू नका. साधना दाखवली, साधना सांगितली की मग संकट येतात. कधीच सांगायचं नाही. पंगत घातलेली सांगायची नाही. कुठं काही दान दिलेलं सांगायचं नाही. नाही सांगितल्यावर तर आता आहेर 100 रुपयाचा दिला नाही, लय राग होतो महाराज. सांगायचं नसतं महाराज. साधना सांगितली. तुम्ही दशमीच्या दिवशी म्हटले की मला उद्या एकादशी, मला मौन असतं एकादशीला बरं का.